नमस्कार. मीठ आपल्या जीवनाला रुचकर बनवत असतं. ऑलमोस्ट सर्व पदार्थांमध्ये आपल्याला मीठ लागतंच आणि मिठाशिवाय चव येत नाही. आणि हे मीठ जसं आपल्या जिभेसाठी आपल्याला महत्त्वाचं असतं चवीसाठी, तसंच आपल्या शरीरातही सोडियमची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळेच आपल्या पेशींचं कार्य चांगल्या रीतीने सुरू असतं. पण जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त हे मीठ घेतलं जातं तेव्हा त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होत असतात. कारण आपल्या शरीराची नीड ही फक्त 500 मिलीग्रॅमच आहे मिठाची, म्हणजे जवळजवळ अर्ध्यापेक्षाही कमी चमचाभर मीठ असं आपण म्हणू शकतो. पण साधारणतः आपण दिवसभरातला आपलं आहार पद्धत जर बघितली तर अंदाजे 1.5 ते 2 चमचे तरी मीठ आपण खातोच संपूर्ण दिवसभरामध्ये. आणि आता कसं झालेलं आहे, जेव्हा आपण बाहेरचे पदार्थ सुद्धा आपल्या आहारात इन्क्लूड करतो तेव्हा ऑटोमॅटिकली मिठाचं प्रमाण वाढतंच. कारण बाहेरचे पदार्थ चमचमीत लागण्यासाठी, स्पायसी लागण्यासाठी आणि मसालेदार लागण्यासाठी, चविष्ट लागण्यासाठी त्याच्यात मिठाचं प्रमाण जास्त घातलं जातं. तसंच आपल्या घरातले जे पदार्थ आहेत त्याच्यामध्येही मिठाचं प्रमाण जे असतं ना ते ओके असतं, ते बरोबर असतं. आणि आधीची जीवनपद्धत कशी होती की जास्त बाहेरचे पदार्थच लोक खात नव्हते, सगळं काही घरात बनवलं जायचं आणि त्यामुळे तेव्हा हे असे रोगही जास्त प्रमाणात उद्भवत नव्हते. पण आता बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल जसं चाट हा जो प्रकार आहे त्याच्यात किती मीठ टाकावं लागतं बघा, किंवा असे काही फ्रेंच फ्राईज सारखे काही पदार्थ असतात ना त्याच्यात तर मीठ नुसतं शिंपडलेलं असतं. आणि तोच प्रकार आपण घरात सुद्धा करतो. फळं किंवा सॅलड्सवरती सुद्धा मीठ शिंपडतो आणि खातो. म्हणजे हे किती जास्त मीठ आपल्या शरीरात आपण घेत असतो. आणि आपल्याला गरज आहे फक्त अर्ध्यापेक्षा कमी मिठाची, अर्ध्या चमचापेक्षा कमी मिठाची, म्हणजे 500 मिलीग्रॅमची. अंदाजे 3500 मिलीग्रॅम तरी आपण मीठ आपल्या शरीरात घेतो. म्हणजे 6-7 पटीने जास्त मीठ आपल्या शरीरात आपण घेत असतो. यामुळे होतं काय तर आपल्या शरीरात सोडियमची जेवढी आवश्यकता आहे ती पूर्ण होतेच, ती तर 500 मिलीग्रॅममध्येच होते. पण पुढे वॉटर रेझिस्टन्स होतो. वॉटर रेझिस्टन्स झाल्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. आणि ज्यांना BP आहे त्यांना डॉक्टर सांगतातच की मीठ आहारामधलं जरा कमी करा. पण बाकी आपण सर्व म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणून मीठ अगोदरच कमी घ्यायला पाहिजे. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास नाही आहे किंवा अजून चेकच नाही झालं आहे तर त्यांनी सुद्धा यावरती जरा लक्ष द्यावं. आता वॉटर रेझिस्टन्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाणी हे साठवून ठेवलं जातं. पाणी युरिनद्वारे जास्त बाहेर पडत नाही. आणि हे पाणी जेव्हा लिक्विडच्या स्वरूपात हे जेव्हा शरीरात साठत असतं तेव्हा रक्तवाहिन्यांमधून सर्क्युलेट होत असताना रक्तवाहिन्यांच्या वॉल्सवरती जास्त प्रेशर या पाण्याचा लागतो, पाणी जे रक्त स्वरूपामध्ये असतं ते. आणि हे असं झाल्यामुळे वॉल्स डॅमेज होतात. या रक्तवाहिन्या आतून डॅमेज झाल्यामुळे तिथे प्लाक्स जमा होतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल जास्त होतं. प्लाक्स म्हणजे कोलेस्ट्रॉलचे सगळे घटक. आणि मग कोलेस्ट्रॉल वाढलं की मग हार्ट अटॅकपर्यंत हा प्रकार जाऊ शकतो. म्हणजे एकच रिझन आहे हार्ट अटॅक किंवा या सगळ्या गोष्टींसाठी असं मी नाही म्हणत आहे. व्यायाम न करणं किंवा आहारावरती नीट न लक्ष देणं, मिठाचं प्रमाण जास्त आहेच पण बाकीचे पण काही पदार्थ आणखीन गोड धोड ते पण एक्स्ट्रा, हे सगळंच काही जेव्हा जुळून येतं मिळून येतं ना तेव्हा हे त्रास सगळे वाढत जातात. त्यामुळे एका बाजूला व्यायाम तर हवाच हवा, पण आहारावरती तितकंच लक्ष पाहिजे. म्हणून मीठ कुठेतरी असं छोटंसं कारण बनू शकतं एवढ्या सगळ्या गोष्टी पुढे वाढत जाण्यासाठी. म्हणून वेळीच सावध व्हा. ब्लड प्रेशरचा त्रास होऊ नये यासाठी मीठ कमी घ्या, जेणेकरून वॉल्स डॅमेज होणार नाही. आणि रक्त फेकण्यासाठी, शरीराकडे पसरवण्यासाठी हृदयाला जास्त ताकद लावावी लागणार नाही. सगळं काही आरामात शरीरामध्ये कार्य निसर्ग नियमांनुसार जसं शरीर बनलेलं आहे तसं सुरू राहील. दुसरी गोष्ट अशी की आपल्या शरीरामध्ये एक लेप्टिन नावाचं एक कंपोनेंट सेक्रेट होत असतं, एक हॉर्मोन सेक्रेट होत असतो. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा ती भूक आपल्याला जाणवते. आणि ही भूक जेव्हा मिटते म्हणजे अन्नपदार्थ आपण खाल्ल्यानंतर एक जे सॅटिस्फॅक्शन वाटतं आपल्याला की हो आता माझं पोट भरलेलं आहे आणि माझी भूक मिटली आहे, तर हे जे सॅटिस्फॅक्शन आहे ते लेप्टिनमुळे आपल्याला जाणवत असतं. आणि मीठ जर जास्त असेल तर हे लेप्टिनसुद्धा कमी सेक्रेट होतं. आणि लेप्टिन कमी झाल्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखंच वाटत नाही आणि आपण अजून खात राहतो. अजून जेव्हा खातो तेव्हा ओबेसिटी, वजन वाढतं आपोआपच. म्हणून बघा बाहेरचे हे पदार्थ मी मगाशी सांगितलं ना, चॅट आहे किंवा बाकीचे काही फ्रेंच फ्राईजसारखे बर्गरसारखे बाकीचे सगळे पदार्थ हे खाल्ल्यानंतर जेवणाचा फील येतच नाही की आपण पूर्ण जेवलोय आणि पोट भरलं असं काही वाटत नाही. अजून खावंसं वाटतं, आणखीन मग भूक भागली नाही असं वाटतं. मग त्याने काय होतं, किती साठत असेल आपल्या पोटामध्ये झाले. मग पचनाचे त्रास सुरू होणार. एका बाजूला पचनाचे त्रास, दुसऱ्या बाजूला सगळं चयापचयाची क्रिया सगळी बिघडते आणि वजन वाढायला लागतं.
तर हे वजन कमी करण्यासाठी सुद्धा मिठाचं प्रमाण जरा कमीच असायला पाहिजे. खरं तर आठवडाभर मीठ पूर्णपणे नाहीसं केलं ना आपल्या आहारामधून तर वजन पटापट कमी होईल, अगदी पटापट. पण हे आपल्या शरीराच्या पूर्ण विरुद्ध आहे. कारण आपल्या पेशींमधून जे ब्रेनशी सिग्नल्स अटॅच असतात ना, पेशीपासून ब्रेनपर्यंत जाणारे सिग्नल्स आणि ब्रेनचे पेशीपर्यंत येणारे सिग्नल्स, हे त्याच्यामध्ये असणाऱ्या वॉटर कंपोनेंटमुळेच असतं. आणि हे पाणी पेशीमधलं खास सोडियममुळे बनत असतं. तर हे सोडियमचं प्रमाण आपल्या शरीरात तर असायलाच पाहिजे. असा एकही दिवस जायला नाही पाहिजे की ज्यात मीठ आपल्या आहारामध्ये नाही आहे. त्यामुळे आपल्याला मीठ पूर्ण वर्ज्य करून चालणार नाही, पण मीठ कमी करू शकतो. हे तरी कंपल्सरी कराच की आपल्या घरात जर सर्वांना चालणार असेल तर भाजीत किंवा भातात मीठ जरा कमी वापरायचं. आणि दुसरं म्हणजे सॅलड्सवर आणि फ्रूट्सवरती कधीही मीठ शिंपडायचं नाही. त्याच्यातलं नॅचरल जे गोडवा आहे ना तो तर त्याच्यामुळे नाहीचाच होतो, पण जे शरीराला त्याचे फायदे होत असतात त्याच्यापेक्षा जास्त मिठामुळे तोटे होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही मीठ त्याच्यावरती घेऊ नका. तिसरी आणखी गोष्ट म्हणजे अशी की किडनी डॅमेजसुद्धा मिठामुळे होऊ शकतो. कारण आपल्या किडनीमध्ये जे युरिन किडनीमधून पुढे पास होतं, ब्लॅडर थ्रू युरिन बाहेर पडत असताना तिथून सोडियमचं प्रमाण जर आपल्या शरीरात खूप जास्त झालेलं असेल तर ते कंट्रोलमध्ये आणण्यासाठी युरिनद्वारे थोडंसं बाहेर पाठवलं जातं, बाहेर काढलं जातं शरीरातून. पण कॅल्शियम आणि सोडियम हे दोन्ही कंपोनेंट शरीरामध्ये डायजेस्ट करण्यासाठी किंवा रेग्युलेट करण्यासाठी एकच मॉलिक्यूल काम करत असतं. आणि तो एकच मॉलिक्यूल काम करत असल्यामुळे जेव्हा सोडियम शरीरातून कमी होतं तेव्हा त्याच्यासोबत थोडंसं कॅल्शियमसुद्धा कमी होत असतं. लक्षात आलं? त्यामुळे मीठ जर कमी घेतलं तर मग कॅल्शियमसुद्धा शरीरामध्ये टिकून राहील. आणि कॅल्शियम लेस झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ऑस्टोपोरोसिससारखे त्रास होऊ शकतात, बोन स्ट्रेंथ कमी होऊ शकते, बोन डेन्सिटी कमी होऊ शकते. म्हणून आपल्याला कॅल्शियम पण रेग्युलेट करत राहायला पाहिजे. त्यासाठी मीठ सगळ्याच बाजूने कमी घेतलेलं आपल्या शरीरासाठी केव्हाही फायदेशीर. काळं मीठ खूप जण वापरतात बघा, पण कसं आहे माहिती आहे का, काळं मीठ आहे हेल्दी, ते चांगलंच आहे. पण आपलं जे पांढरं मीठ असतं ना त्याच्या तुलनेत काळं मीठ जास्त टाकतो आपण. ते आहे हेल्दी, पण जास्त वापर केल्यामुळे कुठून तरी ना कुठून ते सेमच होतं. मग असं कमी असो किंवा तेवढंच फायदेशीर असो, जर जास्त मिठाचं प्रमाण शरीरामध्ये गेलं तर तेच होणार आहे, हेच सगळे त्रास उद्भवणार आहे. त्यामुळे काळं मीठ असो किंवा पांढरं मीठ असो, तुम्ही जास्तीत जास्त कमीच मिठाचा वापर करायला सुरुवात करा आणि सर्वांनी उत्तम आरोग्य मिळवा आणि रोज व्यायाम मात्र करत राहा. धन्यवाद.